श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण। दिवस 41वा। नवम स्कंध। राजा दशरथ पूर्वजन्मीचा आचार संपन्न ब्राह्मण होता। नित्यक्रमाने शिवपूजन करीत असे। एकदा त्या मंदिरात पूजेच्या वेळी त्याला रडण्याचा आवाज ऐकू आला। त्याने चौकशी केली। तिथे एक पिशाचिनी रडत होती। ब्राह्मणाने तिला विचारले, का रडतेस? ती म्हणाली, पूर्वजन्मीचे पाप भोगत आहे। मी गतजन्मात पतीला त्रास दिला, त्यामुळे पिशाचिनी झाले आहे। कृपा करा आणि माझा उद्धार करा। पती पत्नी दोघेही एकमेकाला स्वतःच्या प्रेयासाठी एकमेकाला प्रिय असतात। याज्ञवल्क्यांनी मैत्रियीला सांगितले होते, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति। पिशाचिनी म्हणाली, माझे इष्ट, माझे प्रिय मी अधिक महत्त्वाचे समजले व त्यासाठी पतीचा अनेक वेळा अधिक्षेप केला। त्याचेही माझ्यात काही प्रिय अपेक्षित असल्याची जाणीव ठेवली नाही। आता मी पश्चात्ताप दग्ध आहे। आपणच माझे कल्याण करा। तो सदाचारी शिवभक्त ब्राह्मण आहे, सहृदय आहे, दुसऱ्याच्या दुःखाने द्रवणारा संत आहे। त्याने हातात पाणी घेऊन संकल्प केला, माझे आतापर्यंत कमावलेले जे काही पुण्य असेल ते मी या पिशाच्च स्त्रीच्या उद्धारासाठी समर्पण करतो। हिला सद्गती होवो। त्याच क्षणी भगवंत प्रसन्न झाले, प्रगट झाले आणि म्हणाले, एखाद्याच्या कल्याणासाठी तू तुझे आयुष्यभराचे पुण्य वेचलेस, त्यामुळे ते संपुष्टात न येता शतगुणित झाले आहे। पुढील जन्मात तू राजा दशरथ होशील। ही स्त्री तुझी राणी कौसल्या होईल व मी स्वतः तुझ्या पोटी राम म्हणून जन्म घेईल। पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या प्रसादाचे 5 विभाग झाले, म्हणून राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि अंजनेय अवतरले आहेत। श्रीरामांनी प्रथम कौसल्या मातेला चतुर्भुज रूप दाखवले, नंतर ते बाळरूपात प्रगट झाले। श्रीरामांनी जन्म घेतला तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी सूर्य थबकला, झाडे, वेली बहरली, मोहरली, ऋतू प्रसन्न सलील झाले होते। समीर सुमोहित सुगंधाची सर्वत्र सिंचना करीत बागडत होता। देव आकाशातून पुष्पवृष्टी करीत होते। जिकडे पहावे तिकडे आनंद आणि फक्त आनंदच बरसत होता। प्रत्यक्ष आनंदकंद जिथे अवतरले आहेत तिथे दुसरे काय असणार? आनंद। राजा दशरथ पुत्रमुख बघण्यास गेला। सोबत वसिष्ठ मुनींनीही होते। या सोहळ्यात वेदमंत्रांचा घोष करावा असे ते वसिष्ठांना म्हणाले। वसिष्ठ तर नारायणाच्या बालमुखाकडे अनिमिष नेत्राने पाहू लागले। त्यांना कशाचेच भान नव्हते। ते वेदमंत्र काय म्हणणार? आपणही मंदिरात देवदर्शनाला गेलो आणि नमस्कार करणे, प्रार्थना करणे, देवाजवळ याचना करणे विसरून गेलो आणि सहज नेत्रपटल बंद झाले। आपल्या गुरुकडे, सद्गुरूकडे गेलो आणि व्यथाव्यवधान विसरलो। त्यांच्याकडे लौकिकाची तर सोडाच, पण पारलौकिकासाठीही आशीर्वाद मागू शकलो नाहीत। तर समजा की तुम्हाला त्या क्षणी त्या परमानंद घनाची प्राप्ती झाली। तत्र वेदा अवेदा भवन्ति। ईश्वर दर्शनावेळी वेदच काय, स्वतःच्या नामाची, अस्तित्वाचीही विस्मृती होत असते। वेद म्हणजे जाणणे। ईश्वराला जाणून घेण्याचे साधन वेद आहे। ईश्वराचा परमानंदाच्या प्राप्तीनंतर साधन गळूनच पडणारच। बाळ जसे आई भेटेपर्यंत धडपडत चालते, रडते, क्वचित पडतेही, पण आधार म्हणून जमिनीला विसरत नाही। आई दिसताच ते आधाराचा त्याग करून झेपावते, आईला बिलकते। जमिनीवरचे पाय अधांतरी होतात। तसेच वसिष्ठ वेद विसरून गेले। रामांची मौंज होताच ते वसिष्ठांच्या आश्रमात विद्याभ्यास करण्यासाठी निघून गेले। विद्याध्ययन संपल्यावर घरी आले। तेवढ्यात विश्वामित्रांनी मांडलेल्या यज्ञरक्षणासाठी त्यांना नेले। तिथे त्यांना राक्षस संहार करून यज्ञकार्य सिद्ध केले।